आपल्या सर्वांचे आज स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये. मला विशेष आनंद आहे की आज तुमच्यामध्ये यायला भेटलं आहे. अनेक वेळेस आपण जे काही आपल्याला जीवनात मिळतं ते आपण सहज घेतो. हे तर मला भेटायचंच होतं, हे तर व्हायचंच होतं, हे तर मिळायचंच होतं. आणि त्या गोष्टींचं जे काही मिळालेलं आहे भगवंताकडनं त्याचं महत्त्व ठेवत नाही, किंमत ठेवत नाही. आणि मग जीवन कंटाळवाणं होतं, आनंद घेता येत नाही, समाधान मिळत नाही. हे आमचा अनुभव आहे. जीवनाचा आनंद, जीवनाचं समाधान हे सर्व काही आपली मानसिकता काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आपला भाव काय आहे. माया जी आहे, मायाशक्ती, ती आपल्याला सदैव फसवते. आणि जे आपला स्वभाव आहे, जे आपल्यासोबत आहे, आनंद, प्रसन्नता, सुख, समाधान, ते मिळू देत नाही. आपल्याला खूप इच्छा असते आनंदी असावं, समाधानी असावं, दुःखी होऊ नये, चिंता करू नये. पण मायाशक्तीच्या प्रभावामुळे आपल्याला जमत नाही. हे आपण जाणलं पाहिजे की आपल्याला शक्य नाही जोपर्यंत मायाशक्ती आपल्याला सोडत नाही. जोपर्यंत मायाशक्तीचा प्रभाव आपल्यावर आहे, आपण आपल्या आत्मसुखाचा, आत्मसमाधानाचा अनुभव घेऊ शकत नाही. सुख समाधान कुठं बाहेर जगात नाही आहे, ते आपल्याजवळ आहे. आत्म्याचा जो स्वभाव आहे, त्याचा हक्क आहे, त्याचं ते नित्यसिद्ध स्थिती आहे. पण जेव्हा आपण काही मोठी चूक केलेली आहे, त्या चुकीची, त्या अपराधाची शिक्षा म्हणून मायाशक्ती आपल्याला दुःख देते, चिंता देते. हे सिद्धांत आहे. कुणाची इच्छा नाही आहे दुःखी होण्याची, पण ते दुःखी होतात लोक. का? ते मायाशक्तीचं आपल्यावर शिक्षा आहे, आपल्यासाठी शिक्षा आहे, दंड आहे, जे आपण चूक केली आहे. आणि म्हणून भक्तीमध्ये प्रगती होण्यासाठी किंवा भक्तीमध्ये प्रवेश होण्यासाठी पहिली गोष्ट आवश्यकता आहे की आपल्याला समजणं की आपण चुकलो आहे, आपण अपराध केला आहे. हे समजल्याशिवाय, मान्य केल्याशिवाय आता मी उपाय काय केला पाहिजे ते आपल्याला लक्षात नाही येणार. लोकांना वाटतं सत्संग हा केवळ एक काम आहे, फक्त कायमचं एक काम आहे. नाही, कायमचं काम नाही आहे. हे जीवनाची अति आवश्यक, हे आपलं काम म्हणजे मुख्य कर्तव्य आहे, ड्युटी आहे. का? मनुष्य जीवन किती वेळ आहे हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून जर हे माहीत नाही मी किती वेळ आहे जगामध्ये, या देहामध्ये, तर आपण सावधान होणं आवश्यक. मी जे काही सांगतोय ते त्यासाठी सांगतोय की आपलं जीवन हे अतिशय अनिश्चित आहे. ही जाणीव झाल्याशिवाय त्या जीवनाची किंमतसुद्धा आपल्याला कळणार नाही कळणार. आपण समजू माझं वय 50 आहे, अजून मी 50 वर्ष जगलं पाहिजे. मी 70 वर्षाची आहे, अजून 30 वर्ष जगली पाहिजे, कमीत कमी. जास्त जगलं तर चांगलंच आहे. कायम जगावं मी या देहात. जगावं म्हणजे आपण तर जगतोच, आत्मा जगतो कायम, पण या देहामध्ये मी असावं अशी आपली कामना असते. हा देह बदलू नये, या देहाला काही होऊ नये अशी आपण अपेक्षा, इच्छा ठेवतो, जे कदापि शक्य नाही. हा देहाचा नाश व्हायला जास्त वेळ लागत नाही. क्षणभंगुर हा देह मानवा घालव शिवाया. काय म्हटलंय?
क्षणभंगुर हा देह मानवा घालवसी वाया. लोक वाया घालतात म्हणून ते म्हटलेलं आहे. क्षणभंगुर हा देह मानवा घालवसी वाया. मग काय केलं पाहिजे? परोपकारी थोडी तरी झिजव काया. आपली काया आहे ती आपण थोडी झिजवली पाहिजे. कुणासाठी? परोपकार. आणि तो परोपकार केव्हा शक्य आहे? जेव्हा आपल्याला आपल्या जीवनाचं सुख भेटलेलं आहे. आपल्या जीवनाचं सुख नाही, आपल्याला समाधान नाही, आणि आपण दुसऱ्याला काय सुख समाधान देणार? ते कदापि शक्य नाही. आणि आपलं सुख समाधान जे आहे ते भगवंतासोबत आहे. म्हणून सत्संग जो आहे ते त्यासाठी आहे की आपण ज्याचे आहोत त्याच्याशी जोडण्यासाठी. हरे कृष्ण. तर म्हणून माझं विनंती आहे की मी आधी बोललो आहे, मी कायम बोलतो, आणि माझी ही पद्धत आहे, माझी ही सवय आहे की मी कायम याचं भान ठेवतो की मी उद्या असेल का माहीत नाही, म्हणून आज मी जो आहे जीवनाला धन्य केलं पाहिजे. जेव्हा संधी भेटलेली आहे भगवंताला भेटण्याची, त्याला भेटलं पाहिजे. आणि त्या भगवंताला भेटून काय मागायचं आहे? काहीच मागायचं नाही आहे. एकच गोष्ट मागायची आहे, भगवंता मला तुझ्याकडून काही नको आहे, मला तू हवा आहे, मला तुझी सेवा हवी आहे. का? तेच आपलं धन आणि वैभव आहे. बाकी सगळं मायेचं पसार आहे. आपण किंवा जगातला जीव देवाकडे जातो, मंदिरात जातो, पण देवाकडनं खूप काही मागतो, पण देवा मला तू हवा आहे हे काही मनामध्ये येत नाही. का? हे कळतच नाही की सुख देवाकडून काही मागण्यामध्ये नाही आहे, देवाचं बनण्यामध्ये आहे. आपण भगवंताचं बनलं पाहिजे. आणि जो व्यक्ती भगवंताचा बनतो तो आहेच मुळात, त्याला मग सगळंच मिळतं. म्हणून संत महात्मे म्हणतात की जे दुःखालय हे जगतसुद्धा भक्तांसाठी सुखालयम होतं. विश्वम पूर्णम सुखायते, विश्वम पूर्ण सुखायते. भगवंताने दुःखालय म्हटलं, पण एका भक्ताचा अनुभव काय आहे की हे जगतसुद्धा दुःखालयसुद्धा काय बनतं? सुखालय बनतं भक्तासाठी. का? भक्ताची भावना ही असते की माझ्या जीवनाचा उद्देश एकच आहे, माझं अस्तित्व एकाच गोष्टीसाठी आहे, माझ्या मालकाच्या सेवेसाठी आहे. आपण जोपर्यंत ते मान्य करत नाही, आपल्याला मायाशक्ती जी आहे अनेक प्रकारे आपल्याला दुःख आणि चिंता भय देतं. म्हणून आपण आपली किंमत जाणली पाहिजे. आपल्या सौभाग्याचं सुद्धा महत्त्व आपण जाणलं पाहिजे की जे आपण ऐकतो कायम, साधुसंग साधुसंग सर्व शास्त्र कहे, लव मात्र साधुसंगे सर्व सिद्धी होय. की सत्संग साधुसंगामध्ये किती मोठी शक्ती आहे. शास्त्र सांगतं की लव मात्र क्षणिक साधूंचं दर्शन, क्षणिक साधूंचा संग हा सर्व सिद्धी देतो. आणि सर्व सिद्धी म्हणजे काय? भगवत प्राप्ती. भगवत प्राप्ती म्हणजे की तो आपल्या जवळ आहे याची अनुभूती. भगवत प्राप्ती कशी बाहेरची वस्तू नाही ना आपल्याकडे, जो आपल्यासोबत आहे सदैव, त्याची अनुभूती होणे म्हणजे भगवत प्राप्ती. जेव्हा ही अनुभूती झाली, समजा की जगाचा मालक माझ्यासोबत आहे, जगन्नाथ हम सबके साथ, जगन्नाथ हम सबके साथ, तो फिर चिंता की क्या बात. आपली चिंता काय आहे? आपल्याला माहीत नाही की जगाचा नाथ आपल्यासोबत आहे. आपण दुसऱ्यांच्या सोबत पळायला जायला ना धडपडतोय, याची साथ भेटली पाहिजे, त्याची साथ भेटली पाहिजे. जो आपल्यासोबत आहे त्याचं आपण काही भान ठेवत नाही, म्हणून मायाशक्ती आपल्याला दुःख देते, भटकवणार. का? आपण ज्याचे आहोत त्याला मानत नाही, म्हणून जगात कोणी आपलं होणार नाही. जो व्यक्ती भगवंताचा होतो सर्व जग त्याचं होतं. जो व्यक्ती भगवंताचा होतो हनुमानजीप्रमाणे सर्व जग त्याच्यासाठी वाट बघतं किंवा त्याचा संग घेण्याचा प्रयत्न करतो, त्याचं होतं असं. ठीक आहे. तर
सांगण्याचा उद्देश हा होता, आपण कधीही सत्संगाला सहज घेऊ नये, की आधी भेटलेलं आहे, पुढे भेटणार आहे, माहीत नाही. जर भगवंताची अनुभूती झालेली नाही अजून, म्हणून तर मग आताचा जो संघ भेटलेला आहे, सत्संग भेटला आहे, तीच आपली एक आशा आहे, पुढचं माहीत नाही. तर ही जी आपली भावना असेल तर मग निश्चितपणे आपल्या चित्ताला, हृदयाला एक दिव्य समाधान मिळेल. समाधान काही बाहेर कुठं वेगळं काही बनवून नाही होणार. आत्मअनुभव आणि भगवत अनुभव हा सोबत होतो. आणि हे झाल्यानंतर मग जे काही आपल्या चिंता, विचार, अनावश्यक भीती, अनावश्यक दुःख सहज निघून जातं. ते होतच नाही असं वाटतं. का? ते आपली कल्पना आहे. दुःख कुठंच नाही बाहेर सांगायला, हे माझं दुःख आहे. ते आपली कल्पना आहे, ते आपला विचार आहे. चिंतन करून चिंता करून सवय पडलेली आहे. माझं दुःख खूप मोठं आहे, माझं दुःख खूप मोठं आहे. ते भ्रम आहे. भगवान तर कधी म्हणत नाही की काही दुःख जगामध्ये. हां, जे काही गीतेत म्हटलेलं दुःख आलंय ते कल्पना, भ्रम आहे आपला. का? आपली चेतना जी आहे ती दिव्य आहे. तिला ह्या गोष्टींचा स्पर्श होत नाही. जगातल्या जन्म मृत्यूचाही स्पर्श होत नाही. का? ते आत्म्यासाठी स्वप्नवत आहे. स्वप्नवत आहे ते. त्या स्वप्नामध्ये जे बघतो आपण ते खरं वाटतं. स्वप्नातला लाडू गोड वाटतो ना, गोड वाटतं तो. स्वप्नातली कार, स्वप्नातलं घर आनंद देतं, पण ते भ्रम आहे. तसंच जन्म मृत्यू हा देह असं वाटतं की आहे, पण तो एक भ्रमच आहे, स्वप्न आहे, दिवसाचं स्वप्न आहे. म्हणून जर ह्या स्वप्नातून जागं व्हायचं आहे आणि दिव्य आनंद समाधान अनुभवायचं आहे तर सत्संग ही एकमेव आशा आहे. तर जो काही थोडा वेळ आपल्याकडे आहे तर आपण थोडं भजन, थोडं गीतेमधून वाचूया की ज्याने मी जे काही बोललो आहे ते आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे, थोडं भजन गाऊया. आपले मोबाईल बंद ठेवा, चित्त जे आहे शांत ठेवा आणि जी काही संधी भेटली आहे सत्संगाची त्याचा संपूर्ण लाभ घ्या. आणि सर्वांनी यात भाग घ्या की भगवंत आपल्यासोबत आहे. इतकं सुंदर दर्शन झालेलं आहे भगवंताचं. याच्यापेक्षा जगात काही जास्त सुंदर काहीच नाही. आपण हे बघून असं वाटतं आपण दुसरं काहीच बघितलं नाही बाहेर. तर आपलं मन कसं आहे, बघितलं 1 मिनटं झालं, आता मोबाईल बघूया. म्हणजे तुम्ही बघितलंच नाही कृष्णाला. जो कृष्णाला बघणार त्याची नजर दुसरं काहीच बघू शकत नाही. का? तो दिव्य आनंद, अनंत समाधान, अनंत सुख भेटल्यानंतर या जगातल्या तुच्छ सुखाला तो नाही बघणार. तर आपलं असं बघायचं आहे भगवंताला किंवा त्याच्याशिवाय दुसरं काहीच बघायचं नाही. आणि ही स्थिती येते की एक भक्त जो आहे या जगातल्या वस्तू बघतो पण त्या वस्तूंना तिथं मन लागत नाही. त्याचं मन भगवंतामध्ये असतं. आणि ते येण्यासाठी सत्संग आहे की आपल्याला भक्तांच्या अनुभवातून, आपल्याला भगवद्गीतेमधून, भागवतमधून बोध मिळतो. ठीक आहे, तर सगळ्यांनी भजनामध्ये भाग घ्या. भजनामध्येच भगवंत आहे आणि त्याची अनुभूती आपल्याला अवश्य आहे. श्री राधा गिरधारी भगवान की जय, श्री गौर निताई भगवान की जय, जगत गुरु श्री गोपाल की जय. जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी. जय गोपी जन वल्लभ गिरिधारी,
जय गोपी वल्लभा गिरिवरधारी यशोदानंदन भज जन रंजना यशोदानंदन भज जन रंजना यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी वल्लभा गिरिवरधारी जय गोपी वल्लभा गिरिवरधारी यशोदानंदन भज जन रंजना यशोदानंदन भज जन रंजना यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा गिरिधारी राधा गिरिधारी राधे जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय वृंदावन धाम जय गौरनिताय गौरनिताय जय गौरनिताय
जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद। जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव। निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल। कलियुगान श्री हरिनाम संकीर्तन यज्ञ की जय। ग्रंथराज भागवत महापुराण की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। श्री राधा गिरधारी भगवान की जय। ललिता विशाखा देवी की जय। जगत गुरु श्री प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्तवृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे। सर्वांनी हात जोडायचे, डोळे बंद आणि मन शांत, आणि जे आपण मंगलाचरणचे प्रणाम मंत्र म्हणूया त्यामध्ये सर्वांनी भाग घ्या। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। तर पुनश्च आपलं स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये। तर आपण भगवद्गीतेमधून थोडं वाचूया की भगवंतांचं आपल्यासाठी काय सांगणं आहे। ज्याला भगवंताचं काही विषयी काही ऐकण्याची इच्छा आहे किंवा भगवंताला बघण्याची इच्छा आहे, ज्याला भगवंताला भेटण्याची इच्छा आहे त्याला शक्य आहे, ज्याला इच्छा नाही त्याला नाही शक्य। असं म्हणतात इच्छा तेथे मार्ग। म्हणून सर्व काही आपल्या इच्छेचा खेळ आहे की आपली इच्छा काय। अनेक वेळेस लोकांना वास्तविक मला काय हवंय हे माहीत नसतं। आपल्याला भगवंत हवा आहे स्पष्टपणे सांगायचं का, तोच आपला आहे, पण बाकी जे काही आहे ते थोड्या दिवसाचं आहे। आपल्याजवळ आहे पण ते आपलं नाही, ते भाड्याचं आहे आपलं नाही। आपल्याजवळ असणे आणि आपलं असणे याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे, हे आपण जाणलं पाहिजे की जो देह आपण आपला आपला माझा माझा म्हणतोय तो आपल्याजवळ आहे पण तो आपला नाही आहे, तो भगवंताचा आहे। भगवंताने दिला आहे काही दिवस,
मग सर्व काही आपलं कुटुंब, आपल्या कुटुंबाचे लोक, आपलं घर, आपलं जमीन, वैभव, संबंध, आपली प्रतिष्ठा, प्रभाव, जगात जे काही आहे ते भगवंताने दिलेलं आहे. म्हणून ज्याने दिलं आहे त्याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे आणि त्याच्याविषयी कृतज्ञ भाव अति आवश्यक आहे. कृतज्ञ, मी जे सांगितलं आधी, किंमत. आपण किंमत जाणली तर मग कृतज्ञ असू आपण, की मला खूप मोठी गोष्ट भेटलेली आहे. आणि आपलं जर निश्चितपणे प्रामाणिक इच्छा असेल की नाही मला भगवंत हवा आहे, बाकी काही नको, बाकी सगळं भेटलं आतापर्यंत पण काही समाधान झालं नाही, जर समाधान व्हायचं आहे तर भगवंताची सेवेच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती शक्य आहे. भगवंताची सेवा काय आहे? भगवंताची सेवा काही कामधंदा नाही आहे. भगवंताची सेवा आपला आत्मभाव आहे, आपली चेतना आहे की मी कोण आहे आणि माझं सेवा काय आहे. तो भाव आल्यानंतर आपण जे काही करणार ते भक्ती आहे. आणि त्या भावनेशिवाय, त्या चेतनेशिवाय आपण जे काही करणार ते काम आहे, कामधंदा आहे. त्याने थकवा येतो, त्याने कंटाळवाणं वाटतं, तणाव येतो. पण जेव्हा आपण या बुद्धीने, आपल्या चेतनेने समजून घेतो की आपलं हे अस्तित्व सेवेसाठी आहे, भगवंताच्या सेवेसाठी, आपण भगवंताचे अंश आहोत आणि तो अंश जो आपला उगम आहे, जो आपला स्रोत आहे, त्याच्या सेवेसाठी आहे. आणि ते आपण जर मानलं चेतनेने, मग जीवन मायामुक्त होऊन जाईल, चिंतामुक्त होऊन जाईल. मोह नाही कोणता राहणार. मोह म्हणजे काय? अज्ञान, की जे सत्य आहे त्याचं भान नसणे, जे सत्य आहे, जे वास्तविक आहे त्याचं भान नाही आहे. म्हणजे खोटं आहे, जे भ्रम आहे त्याला आपण सत्य मानतो आहे आणि क्षणिक सुखासाठी आपण फसतोय, क्षणिक सुखासाठी. पण जो व्यक्ती आपल्या बुद्धीने थोडं समजून घेतो गीता आणि भागवतमधून की वास्तविकपणे सत्य काय आहे, सत्य हे आहे की आपण हाडामासाचा देह नसून त्या देहामध्ये जो दिव्य शुद्ध सनातन अंश आहे, भगवंताचा जीव आहे, जो सच्चिदानंदमय आहे, आपण ते आहोत. आणि त्या जीवाचं अस्तित्व हे नित्य आहे, अविनाशी आहे, त्याला बाधा नाही कधी. त्या देहाला अनेक समस्या आहेत, देहाला अनेक सीमा आहेत, अनेक बाधा आहेत, पण आत्म्याला काही बाधा नाही. आत्मा हा, जीव हा कोणत्याही स्थितीमध्ये देहाच्या दिव्य आनंद समाधान घेऊ शकतो. का? त्याचा स्वभाव आहे. आणि हेच भगवद्गीता, भागवत, सर्व काही आपल्याला संत महात्मे सांगतात की हा आपला स्वभाव आहे, स्वभाव. खूप वेळेस आपण की नाही जे काही वाचतो, जे काही ऐकतो त्याचं चिंतन करत नाही. चिंतन की त्याकडे आपण लक्ष देत नाही, शब्दांकडे. जर थोडं आपण चिंतन केलं, थोडं लक्षपूर्वक जर विचार केला तर सगळं स्पष्ट आहे, सगळं सोपं आहे. फक्त आपण सवय लावून घेतली पाहिजे की आपण सदैव लक्ष देऊन कोणतंही काम केलं पाहिजे. तर आपण इथं बसलो आहे सत्संगामध्ये तर आपलं चित्त इथंच असावं आणि मग लक्षात येईल की मला सर्व काही भेटलं, भविष्यात नाही भेटणार. जे आपण आशेनेच जगतो, हे होईल मग मला सुख भेटणार, असं होईल मग मी आनंदी होईल, समाधान होईल, ते खोटं आहे. आपलं समाधान, आपलं सुख आता होऊ शकतं. मग आता म्हणजे वर्तमान काळामध्ये, का तोच आपला वेळ असतो, तेच आपलं जीवन आहे. भूतकाळ भूताप्रमाणे आपल्याला दुःख देतं आणि भविष्यकाळ चिंता देतं. पण वर्तमान काळ आपण जर सदुपयोग केला तर मग दिव्य आनंद, नित्य आनंद मिळू शकतो वर्तमान काळामध्ये. पण सवय पडलेली आहे मायेच्या प्रभावामुळे वर्तमान काळात न जगता, समाधान आनंद न घेता
भूतकाळाची अनावश्यक दुःख ठेवायची आणि भविष्याची व्यस्त चिंता करायची सवय पडलेली आहे. मी जे म्हटलं का मायेचा प्रभाव. आणि मायेचा प्रभाव काय आहे? आपण भगवंतांचा आश्रय नाही घेतला आहे, आपण मायेचा आश्रय घेतला आहे. मायाचा आश्रय म्हणजे काय? मालक होण्याची इच्छा आहे. आपलं जे मूळ धर्म आहे सेवा धर्म सोडून मालक होण्याची इच्छा आहे. आणि ती मालक होण्याची इच्छाच आपलं मायेमध्ये टाकते. मालक व्हायचं. मालक होणे म्हणजे काय? मालक होणे म्हणजे अपेक्षा ठेवणे, दुसऱ्यांकडून, जीवनाकडून, लोकांकडून अपेक्षा ठेवणे, मोठ्या मोठ्या इच्छा ठेवणे. जसं काही सगळं आपल्या हातात आहे आणि सर्व काही जसं काही आपल्यासाठीच आहे. हाय आपल्यासाठी, सेवेसाठी. सर्व जग आपलंच आहे, आपल्या बापाचं आहे. पण तो बाप कोण आहे ते जरा जाणलं पाहिजे. आपला बाप जगन्नाथ आहे. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. हां, जो सांभाळतो सगळ्या जीवांना, हे आपण जाणलं पाहिजे की. आणि याने काय होईल? आपलं पूर्ण समाधान होईल आणि मग आपण जे काही संबंध जगामध्ये जपतो ठेवतो ते पण आनंददायी होतील. संबंध आनंददायी होतील का? कोणाकडनं अपेक्षाच नाही काही. संबंधांमध्ये दुःख किंवा ते जे आहे समस्या काय ते संबंधांमध्ये अपेक्षा ठेवल्यामुळे. मला काही दिलं पाहिजे त्या व्यक्तीने आणि मग तेच दुःखाचं कारण बनतं. पण जेव्हा आपण भगवंताशी जुळतो, भगवंताशी आपला संबंध स्थापित होतो, तेव्हा मग कुणाकडनं अपेक्षा ठेवायचं आवश्यकताच पडत नाही. आवश्यकताच नाही आहे. भगवंत भेटल्यानंतर, भगवंताचं बनल्यानंतर आपण आपल्या देहाकडनं सुद्धा काही अपेक्षा ठेवत नाही. का माहिती आहे? देह सुख देऊ शकत नाही. देह सुखाचं साधन नाही आहे, देह दुःखाचं भंडार आहे. काय दुःखात नाही या देहामध्ये? सदैव दुखणं चालू असतं काही ना काही. आपलं तन, आपलं मन, आपलं धन, चिंता दुःख देतं, तणाव देतं. आपलं स्वजन काही वेळेस देतात. का? आपली मानसिकता चुकीची आहे म्हणून दुःख मिळतं किंवा आपल्याला दुःखाचा अनुभव होतो. पण जेव्हा आपण सेवक आहोत आणि या भावनेमध्ये आपण भगवंतांचा आश्रय घेतो, मग जीवन हे आनंदी होतं. का? की आपली मूळ स्थिती आहे. जसं मासा जेव्हा पाण्यामध्ये असेल तो तडफडणार नाही, तो आनंदी असतो, पोहत असतो. आपण बघतो मासे कधी झोपत नाही. तुम्ही कधी तुमच्याकडे हे असेल ना फिश टँक, कधी असं कधी दिसणार नाही की मासे असे पाण्यामध्ये झोपलेले. कायम त्यांचं चालू असतं, खालीवर खालीवर खालीवर. म्हणजे काय? त्यांना आनंद आहे, चालू आहे त्यांचं, थकत नाही. ते जीव तो थकत नाही. पण तोच मासा ज्या पाण्याच्या बाहेर काढला तडफडणार. तसा आपला जीव ज्या भगवंताच्या सेवेमध्ये आपण संलग्न होतो, लावतो, आपण नुसता युक्त होतो, तेव्हा मग हा जीव त्या मासाप्रमाणे पाण्यामध्ये, त्याला कसलीच समस्या वाटत नाही. त्याला सर्व काही सोपं होऊन जातं. भक्त प्रल्हाद, जसं भक्त प्रल्हादला काही समस्या वाटलीच नाही. काही त्याला काही असं संकट वाटलंच नाही. का? त्याचं चित्त जे आहे भगवंतामध्ये होतं. म्हणून संत तुकोबा यांचं जे वचन आहे की सुखी संसारी असावे, चित्त भगवंती ठेवावे, परब्रह्मी ठेवावे. परब्रह्मी म्हणजे भगवंती, भगवंतामध्ये ठेवावे. आपण संसारात दुःखी असतो आणि चित्त काही आपल्या भगवंतामध्ये नसतं, म्हणून आपल्याला समस्या दिसतात. पण जेव्हा आपलं जे काही आहे ते ठीक आहे की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. संतांचं वचन हे सदैव आपण पालन केलं पाहिजे. हां, मला माहीत आहे, मी ऐकलेलं आहे, झालं नाही. ते जगण्यासाठी आहे. एक एक वचन, एक एक शब्द हा. म्हणून त्या संतांचंच वचन आहे, एक तरी ओवी
एक तरी ओवी अनुभवावी. अनुभव महत्त्वाचा आहे. माझं संपूर्ण हरिपाठ पाठ आहे, तोंडपाठ आहे. हरिपाठ तोंडपाठ, अनुभव काही नाही. मग ते उपयोग नाही होणार. जे आनंद समाधान आपल्याला होऊ शकतं सदैव ते नाही भेटणार. आमचा अनुभव आहे की जर आपण मानलं की भगवद्गीता भगवंत आहे, भगवंताची वाणी आहे, भगवंताचं ते दिव्य उपस्थिती आहे, जे भगवंताची इथं विग्रह आहे, आचार्य विग्रह, ते भगवंत आहे. जे भक्त आहेत ते भगवंताचे आहेत सेवक. भगवंताचा महाप्रसाद आपण घेतो आहे, भगवंताचं नाम घेतो आहे. भगवंत राम नाम सत्य है. पण मानलं नाही तर मग काही उपयोग नाही. सत्य आहे, मानलं नाही तर मग उपयोग नाही. विश्वास नाही ठेवला आपण चिंतेमध्ये बुडणार, चिंतेमध्ये बुडणार. चिंतासागर, काय चिंतासागर दुःख सागरात आपण बुडणार. सांगायचं उद्देश काही नवीन सांगत नाही आहे, पण मी जे काही अनुभवलं ते सांगतोय की जर मानलं आपण, विश्वास ठेवला की भगवंत माझ्यासोबत आहे. भगवंताचं वचन आहे गीतेमध्ये की ईश्वर सर्वभूतानां, काय म्हटलंय, ईश्वर सर्वभूतानां हृदयामध्ये हृदयेशे अर्जुन इष्टती भ्रामयन सर्वभूतानि यंत्र आरूढानि मायया. की जीव भगवंत हा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आहे. मग मुंगी असो, किडा असो, पशु पक्षी असो, झाड गवत असो, मनुष्य असो, सर्व जीवांच्या हृदयामध्ये भगवंत सदैव आहे. मत्त स्मृती ज्ञानम अपोनंच की सर्वस्यचः हृदि सन्निविष्टो मत्ता स्मृती ज्ञानम अपोहनंच. 15व्या अध्यायामध्ये 15वा श्लोक, आणि जो पहिला सांगितला तो 18व्या अध्यायाचा 61 श्लोक आहे. आपल्याला एक श्लोक संपूर्ण जीवन सुखी बनवू शकतं. एक श्लोक भगवंताचं एक वचन याने अनुभवलं आहे की जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. आपली जी आत्म्याची भूक आहे, आपली जी भूक आहे प्रेमासाठी, आनंदासाठी, समाधानासाठी, ती भूक ही जग भागवू शकत नाही. तुम्ही 100 वर्ष काय, कोटी वर्ष पण जगले, म्हातारा बनून नाही, असं जगले तरी समाधान होणार नाही. का? ते शक्यच नाही आहे. का? जे काही आहे ते पण तात्पुरतं आहे, ते नाशवान आहे. आणि जीव काय आहे? अविनाशी आहे. या अविनाशी जीवाला जो अनुभव किंवा जे काही हवं आहे ते कसं पाहिजे? तसंच पाहिजे, अविनाशी. आणि अविनाशी काय आहे? भगवंत, भगवंताचं नाम, भगवंताचं वचन, संतांचं वचन. म्हणून संतांच्या वचनाला काय म्हणतात? अभंगवाणी. काय म्हणतात? अभंग. ते कधी भंग होत नाही, कधी खोटं होत नाही, कधी ते बिनकामाचं किंवा ते निरुपयोगी होत नाही. संतांचं वचन हे नित्य सत्य असतं. म्हणून आपण हे जर थोडंसं समजून घेतलं आणि मानलं की तुकोबांचाच अभंग की सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोय रिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, हाची वर देई विठाई माऊली, संचारुनी राही हृदयी माझ्या, तुका म्हणे आता न मागो अनिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे, तुझ्या पायी सुख सर्व आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. आपण जर हे मानलं, अनुभवलं की भगवंताचं नाम किती गोड आहे, किती गोड आहे, सर्वात गोड आहे.
आणि ती इतकं गोड आहे, तुम्ही किती खाल्लं डायबिटीज होणार कोणती समस्या नाही होणार. तुम्ही किती खाऊ शकतात, तुम्ही किती घेऊ शकतात भगवंताचं नाव. या जगाचा गुलाबजामुन पण 2-3 खाल्ले की नकोच वाटतं. आणि भगवंताचं नाव अनंत आपण काळ घेऊ शकतो आणि दिव्य आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. तोच हरिपाठात सांगितलं आहे की हरिपाठ संतांचं वचन आहे की भगवत नामाचा महिमा सगळ्या संतांनी गायला आहे. आपण ते चिंतन केलं पाहिजे आणि त्याचं पालन केलं पाहिजे. जर आपण प्रभुपादांचं वचन आहे भगवद्गीतेच्या तात्पर्यामध्ये 2ऱ्या अध्यायाचा शेवटचा श्लोक, 2रा अध्याय 72वा श्लोक, त्याचे तात्पर्य आहे. त्यात प्रभुपाद सांगतात, आपण तो श्लोक घेऊ आज की मग मी थोडं थांबून जाईल. तर तो खूप श्लोक महत्त्वाचा आहे. 2ऱ्या अध्यायाला भक्तिविनोद ठाकूर यांनी गीता सार असं म्हटलेलं आहे की सर्व गीतेचं सार 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं गेलं आहे. पण अर्जुनाला काही शंका होत्या, त्याला काही प्रश्न होते, काही त्याला सविस्तर माहिती पाहिजे होती, म्हणून पुढचे प्रश्न आले आणि पुढचं ते विस्तार झालेला आहे. नाहीतर भगवंताने 2ऱ्या अध्यायामध्ये सर्व काही दिलेलं आहे ज्ञान. तर शेवटचा श्लोक जो आहे गीतेचा, आपण तो म्हणजे 2ऱ्या अध्यायाचा 72वा श्लोक आपण ते घेऊया. माझ्या मागे म्हणा. आधी आपण 71 म्हणून घेऊ का त्याचा संबंध आहे. विहाय कामान्य सर्वान् विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहा पुमांश्चरति निःस्पृहा निर्ममा निरअहंकार निर्ममा निरअहंकार स शांतिम अधिगच्छति स शांतिम अधिगच्छति. भगवंताचं वचन आहे की ज्या मनुष्याने इंद्रिय सुखाच्या, इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे, भौतिक इच्छा, इंद्रिय सुखाच्या, देह सुखाच्या, जगाच्या सुखाच्या इच्छा सोडल्या आहे, जो इच्छा रहित जीवन जगत आहे. इथे इच्छा म्हणजे भौतिक इच्छा. इच्छा तर पाहिजे, आपण इच्छाशिवाय जगू शकत नाही, पण ती इच्छा कशी पाहिजे? सदिच्छा, शुद्ध इच्छा. सद म्हणजे शाश्वत, शुद्ध इच्छा, सदिच्छा. सदिच्छा काय? भगवंताची सेवा, तेच आपलं काम आहे. जीवाचं हनुमानजीप्रमाणे एकच अस्तित्वाचा उद्देश आहे, मालकाची सेवा. आणि जो व्यक्ती भौतिक जगाची इच्छा शून्य जगत आहे, म्हणजे ठेवत नाही आहे, भौतिक इच्छांच्या शिवाय जगतो आहे, ज्याने इथं म्हटलं आहे निर्मम, निर्मम माझं काही नाही, ज्याने स्वामित्वाच्या भावनाचा पूर्णपणे त्याग केला आहे. स्वामित्व म्हणजे मालकाचं, की माझं आहे, माझं आहे, माझं आहे, गाडी माझी, बॉडी माझी. बॉडी पण गाडी आहे, पण ही पण बॉडी माझी आणि ती गाडी पण माझी, सगळंच माझं. हां, दुसऱ्यांचं पण मलाच पाहिजे असं. निर्मम, ज्याने स्वामित्वाची भावना सोडलेली आहे. माझं विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे, काहीच माझं नाही आहे. नाही नाही, आहे, तुमचं आहे. काय तुमचं आहे? विठ्ठल तुमचं आहे, भगवंत तुमचं आहे. आपण त्याला जो आपला आहे त्याला आपलं म्हणत नाही, आणि जे आपलं नाही आहे, नाही नाही माझा मुलगा, माझा मुलगा. तू तुमचा नाही म्हणणार. थोडे दिवस आहे तुमच्यासोबत, कायमसाठी शक्य नाही, कोणीच शक्य नाही. तुम्ही झाले नाही तुमच्या आईवडिलांचं. का झालं नाही? ते निघून गेले किंवा तुम्ही निघून गेले. कोणी होत नाही कोणाचं. या जगात आहे थोड्या दिवसाचं आहे, सगळं खेळ आहे. म्हणून निर्मम, तर आपलं आहे, भगवंत आहे. बघा, आपण कुणाचं बनल्याशिवाय ही भावना येणार नाही. तर कुणाचं बनायचं? भगवंताचं. मी जे सांगितलं
आपण भगवंताशी संबंध जोडल्याशिवाय ह्या जगाची आसक्ती सुटणार नाही, शक्यच नाही. जसं समजा माझ्या हातामध्ये गीता आहे, जर मला पाणी प्यायचं आहे त्याला ठेवावं लागेल खाली. तसंच ह्या जगाच्या ज्या आसक्ती आहे, जगाच्या समस्या आहे, जगाचे जे संबंध आहे, तो मोह जो आहे तो सुटणार नाही. आपण भगवंताला पकडलं पाहिजे. ते पकडलं की आता जे आहे ते सुटून जाईल. तर सांगायचा उद्देश हा, भगवंताचं वचन जे आहे निर्मम किंवा भौतिक इच्छा शून्य होणं शक्य नाही जर आपण सदिच्छा शुद्ध इच्छा केली नाही. जो व्यक्ती शुद्ध इच्छा ठेवणार, काय भगवंता मला तू हवा आहे, मला तुझी सेवा हवी आहे, तो व्यक्ती याचं पालन करू शकतो. भौतिक इच्छांशिवाय जगू शकतो, देहसुखाशिवाय जगू शकतो, ज्याला आत्मसुख भेटतंय. सुखाशिवाय कोणी जगू शकत नाही. संत महात्मे भक्त जे असतात भगवंताचे, ते दिव्य अनंत सुख घेतात, म्हणून त्यांना जगाचं सुख तुच्छ वाटतं. आणि ज्यांना भगवंताच्या सोबत सेवेचा आनंद घेता नाही येत, त्यांना हे जगाचं सुख उच्च वाटतं. उच्च भक्तांना नीच वाटतं, तुच्छ वाटतं. तर हे भगवंताचं वचन आहे. मी सांगितलं की आपण जर इथं पुढं म्हटलं आहे निरअहंकार, निरअहंकार, अहंकार सोडणं सुद्धा शक्य नाही. अहंकार आवश्यक आहे. अहंकार आपली ओळख आहे. अहंकार आपली ओळख आहे. ओळख शून्य होईल मग जगू कसा आपण. तर जेव्हा हे म्हटलं आहे निर्मम निरअहंकार, याचा उद्देश, याचा भाव जो आहे समजण्याचा हा आहे की आपल्यामध्ये शुद्ध सत्य अहंकार पाहिजे. सच्चा अभिमान, स्वाभिमान पाहिजे. खोटा अभिमान नाही, मिथ्या अहंकार नाही, सत्य अहंकार. तो काय दास अभिमान. दास, मी सेवक आहे भगवंताचा. आपली ओळख हनुमानजी प्रमाणे मी सेवक आहे. हे केल्यानंतर मग हा खोटा जो अहंकार म्हटला भगवंताने तो सोडणं शक्य आहे. की मी शरीर, मी इतका सुंदर, मी असा, मी तसा, मी इतका बुद्धिमान, हे जे सगळं खोटं अहंकार, भेदबुद्धी, ही सोडणं शक्य आहे जर आपण जो खरा अहंकार ठेवला तर. निर्मम, माझं काहीच नाही हे म्हणणं तेव्हा शक्य आहे जेव्हा भगवंत माझा आहे हे आपण समजणार. आणि सर्व इच्छा सोडणं शक्य आहे जर ही इच्छा केली की भगवंताची सेवा केली पाहिजे, मला भगवंत हवा आहे. बघा श्लोक काय सांगतोय, इच्छा शून्य व्हा, पण ते शक्य नाही शुद्ध इच्छा ठेवल्याशिवाय. म्हणून तात्पर्य आवश्यक आहे. श्रील प्रभुपादांनी प्रत्येक श्लोकाचे तात्पर्य भागवतमध्ये, गीतेमध्ये, प्रत्येक पुस्तकामध्ये का दिले. भगवंताचं वचन काय म्हणतंय, सर्व इच्छा शून्य होऊन जा, निर्मम, काहीच तुमचं मानू नका, काहीच अहंकार ठेवू नका. आणि अशी व्यक्तीला काय भेटणार, शांती भेटणार. कसं शक्य आहे, अशक्य आहे. जर समजलं नाही की निर्मम कसं व्हायचं, निरअहंकार कसं व्हायचं, हे भौतिक इच्छा शून्य कसं व्हायचं, म्हणून भक्तांची तात्पर्य की भक्तांचं सांगणं समजून सांगणं आवश्यक आहे. तर पुढचा श्लोक घेऊन आपण थांबूया. की भगवंत कसं सांगतोय की ज्या मनुष्याने देहसुखाच्या इच्छांचा त्याग केला आहे, जो भौतिक इच्छाशिवाय जगतो आहे, स्वामित्वाची भावना सोडली आहे, खोटा अहंकार ज्याच्यामध्ये नाही आहे, तोच व्यक्ती शुद्ध शांती प्राप्त करू शकतो. आणि पुढचा श्लोक सांगितला आहे त्याने आपण थांबून जाऊ. माझ्या मागे म्हणा, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, नैनां प्राप्य विमुह्यति,
नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा अस्याम् अंतकालेऽपि स्थित्वा अस्याम् अंतकालेऽपि ब्रह्म निर्वाणं वृच्छति ब्रह्म निर्वाणं वृच्छति। आपण पुन्हा एकदा म्हणूया, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा अस्याम् अंतकालेऽपि ब्रह्म निर्वाणं वृच्छति। याचा अनुवाद आहे, आध्यात्मिक आणि दिव्य भक्ती जीवनाचा हाच मार्ग आहे। या गीता 60 अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे। आध्यात्मिक आणि दिव्य भक्ती जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मायेने मोहित होत नाही। मृत्यूच्या शेवटच्या क्षणी जर एखादा मनुष्य याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवद्धामात प्रवेश करू शकतो। भगवद्धामात कोण जाऊ शकतो? ज्याला इच्छा आहे जाण्याची, ज्याला इच्छा नाही तो जाऊ शकत नाही। त्याला माहीतच नाही की भगवद्धामातून आलो आहे, तो कसं जाऊ शकेल? म्हणून हे जाणणं आवश्यक है कि हम कहाँ से आए हैं, हम क्यों आए हैं, आगे कहाँ जाना है। यदि नहीं पता तो फिर हम लापता हो जाएंगे। लापता है, गुमशुदा, गुमशुदा है, गुमशुदा, पता ही नहीं हम कहाँ के हैं, कहाँ जाएंगे, कितना दिन है, कुछ नहीं पता। सोचते हैं हम बड़े महान हैं हम बड़े महान। गजब से कहो, गजब खूप आहे, ज्ञान काहीच नाही, फक्त अभिमान, खोटा अभिमान। तर शेवटचं सांगतो, तर ह्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये भगवान प्रभुपाद लिहित आहेत, मनुष्याला कृष्ण भावनेची किंवा आत्मअनुभव, दैवी जीवनाची प्राप्ती त्वरित, काय म्हटलंय, मनुष्याला कृष्ण भावनेची किंवा भक्ती भावनेची किंवा आत्मअनुभव त्वरित एका क्षणातही, किती म्हटलंय, त्वरित, लगेच, त्वरित एका क्षणातही होऊ शकते किंवा त्याला लक्षावधी जन्मानंतरही कृष्ण भावनेची प्राप्ती होऊ शकणार नाही। पुढचं वाक्य, ही केवळ सत्य जाणून घेण्याची आणि त्या सत्याचा स्वीकार करण्याची गोष्ट आहे। मी ह्या 2 वाक्यांचा मागच्या 23 वर्षापासून खूप विचार चिंतन केलं आहे, हजारो वेळेस केलं आहे आणि बस इतकं वाचून धन्य होतो। मला सर्व काही समजून जातं, सर्व शास्त्र, सगळे गीता, सगळे संतांची वचनं स्पष्ट होतात। काय म्हटलंय, हे केवळ सत्य जाणून घेण्याची आणि त्याला त्या सत्याचा स्वीकार करण्याची गोष्ट आहे। ब्राह्मणाम सत्य है, बाकी सब झूठ है म्हणतोय, पण मानत नहीं, जानते हैं लेकिन मानते नहीं हैं, तो लाभ कहाँ से मिलेगा? लाभ नहीं मिलता। जानना आवश्यक है, जानने के बाद उसको मानना भी आवश्यक है। मानेंगे तो फिर हमें लाभ हो सकता है। तो ठीक आहे, तर एक शेवटचं एक वाक्य सांगतो की कृष्ण भावना म्हणजे काय। आपली संस्था जी आहे काय, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत। कृष्ण भावना काय आहे, अमृत संघ, अमृत। आता कुंभमेळ्याचं अमृत सगळ्यांना पिण्याची इच्छा आहे, तिथे लोटालोटी होईल, सर्व काही होईल तिथे, आणि खूप मोठी संख्या आहे। पण कृष्ण भावनेचं अमृत जे आपल्या जवळ आहे, हृदयामध्ये आहे, ते लोकांना माहीत नाही। देवतांचं दैवी स्वर्गीय सुखाचं अमृत पाहिजे, म्हणजे दिव्य शुद्ध नित्य अविनाशी अमृत आपल्या जवळ आहे कृष्ण भावनेचं, ते लोकांना माहीतच नाही। जे आपण शांतपणे सदैव
स्वाद घेऊ शकतो, अनंत घेऊ शकतो. तर हे ज्ञान आहे. जर ज्ञान नसेल तर मग आपण असंच भटकणार कायम, इथं काही मिळेल तिथं काही मिळेल. ते कुंभमेळ्याचं अमृत जे देवतांना मिळतं ते अविनाशी नाही आहे, ते नाशवान आहे, ते टॉनिक आहे. थोडं भौतिक सुख मिळतं, थोडं जीवन देहाचं सुख थोडं मिळतं, असंच आहे स्वर्गामध्ये. पण शुद्ध भक्ती आणि आत्म्याची मुक्ती नाही शक्य त्याने. ते शक्य केवळ आहे गीता अमृत किंवा भागवत अमृत, कृष्ण भावना अमृत. म्हणून मी शेवटचं वाक्य सांगतो की कृष्ण भावना जी आहे, जे अमृताप्रमाणे आपल्याला दिव्य आनंद समाधान देऊ शकतं. की आनंदांबुधी, चैतन्य शिक्षास्त्र काय म्हटलं आहे, आनंद अंबुधी वर्धनम प्रतिपदम पूर्णामृत आस्वादनम सर्वात्मस्नपनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. जर थोडं आपण नुसतं म्हणायचं नाही आहे सकाळी, ते जगायचं आहे, ते अनुभवायचं आहे. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे भगवंताचं नाम केवळ मुखाने नाही घ्यायचं आहे, हे नाम आपण 24 तास सोबत ठेवायचं आहे, चिंतनात ठेवायचं आहे. मग चिंता नाही ना, भक्त प्रल्हादाप्रमाणे चिंता नाही ना. जर नामाचं चिंतन केलं की नाम भगवंत आहे, आपल्या चित्तात काय येतं, पप्पू चिंटू सोनी मोनी, आपण जे आपले मुलं त्यांचं चिंतन काय ना, मी चिंता होणार मुलाचं काय होईल कसं होईल. पण जर भगवंताचं चिंतन केलं, नामाचं चिंतन केलं, मग कोणती चिंता होणार नाही, तो सर्व सांभाळून घेतो. तर शेवटचं वाक्य मला जर सांगायचं आहे, कृष्ण भावना म्हणजे काय. कृष्ण भावना म्हणजे भगवान श्रीकृष्णांची भावना, आणि आपण भगवंतांचे अंश आहोत म्हणून ती भावना आपल्यामध्ये सुद्धा आहे. कृष्ण भावना आपल्यात पण आहे. तसं माता पित्यांचे गुण, आईवडिलांचे गुण मुलांमध्ये येतात, नाक डोळे त्यांचं बोलणं ना, थोडं समानता असते. तसंच भगवंताचे अंश आपण असल्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा भगवंताचे गुण, भगवंताची भावना आहे, नित्यसिद्ध आहे, आपल्यासोबत आहे. तर ती भावना काय आहे, सेवेची भावना. भगवान श्रीकृष्ण अनंत कोटी ब्रह्मांडांचे लक्ष्मीचे स्वामी असून सुद्धा सेवेशिवाय आनंद घेत नाही. भगवंत सुद्धा मालक असून सेवाच ठेवतो, सेवाच करतो सगळ्यांची, आपल्या भक्तांची, सर्व जीवांची सेवा भगवंत हा सदैव करीत असतो. का, सेवा हे प्रेमाचं लक्षण आहे. जिथं आपलं प्रेम आहे, जिथं आपला संबंध आहे, तिथं आपण सेवा करण्याची इच्छा ठेवतो, काहीतरी चांगलं काम करण्याची इच्छा ठेवतो. की ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना आपण काही आनंद द्यावा, सुख द्यावं अशी भावना असते. आणि भगवंत सदैव आपल्याला सुद्धा, या जगातला जीव जो भगवंताला मानत नाही, भगवंताला सोडून मालक होण्याचा भाव ठेवतो, इच्छा ठेवतोय, भगवंत त्याच्यासोबत सुद्धा हृदयामध्ये काय, त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याला जे काही हवं आहे ते देण्यासाठी, त्याला सांभाळण्यासाठी भगवंत आपल्यासोबत आहे. ती त्याची सेवा आहे. त्याचे माता पिता मुलांसाठी सेवा करतात, कुटुंबासाठी. तसं भगवंत जो सर्व जगाचा माऊली आहे, तो प्रेमाचा सागर आहे, म्हणून तो सर्व जीवांची सेवा करतो. भगवंत जे मुरली वाजवत आहेत भक्तांसाठी, की भक्तांना आनंद व्हावा. भगवंताचा शृंगार इतका जो सुंदर आहे, कुणासाठी, स्वतःसाठी नाही, की जे बघतील त्यांना आनंद मिळावा. भगवंत जे असे उभे आहेत कठीण श्रीभंग स्वरूपामध्ये, स्थितीमध्ये आपल्यासाठी, ते कठीण आहे. तुम्ही जर असं उभं राहायचं म्हटलं, तुमचं कंबर तुमची मान जाईल. 10 मिनिटात प्रयत्न करा, तसं नाही शक्य होणार. का, कठीण आहे. 3 ठिकाणी भगवंत वाकून, पण ते सुंदर वाटते बघायला सुंदर. एक पाय पुढे, एक पाय मागे, एक हात पुढे, एक हात मागे. आणि ही जी भगवंताची जी स्थिती आहे भक्तांसाठी, की भक्तांना आनंद मिळावा. तर भगवंताचं जीवन हे सेवेसाठी आहे.
आणि आपण जर त्यांचे अंश आहोत आणि आपला स्वभावच सेवेचा आहे की जीवेर स्वरूप होय. चैतन्य महाप्रभूचं वचन शेवटचं, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. आपण जर दास आहोत तर आपण उदास का व्हावं? दासाने उदास का व्हावं? पण माया आपल्याला उदास बनवते का? आपण आपल्या मालकाला सोडलंय, मालकाचा हात जर पकडला मग माया आपल्याला उदास बनवणार नाही, आपण बिंदास होणार. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्णा. गुरुजीने फार भगवान जगन्नाथ यात्रा गुरुजीने फार सुंदर रीतीने आपल्याला लेक्चर दिलं आहे. त्याबद्दल आपल्या वैष्णव पद्धतीने गुरुजींचा 3 वेळेस हरिबोल बोलून आभार व्यक्त करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. पुढील अनाउन्समेंट, देवीदास भाऊराव पाटील यांनी वाढदिवसानिमित्त